नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारकडून आता नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात सकाळी 5 ते रात्री 11 या दरम्यान जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत नाईट कर्फ्यू असणार आहे. उद्या मध्यरात्रीपासून नवी नियमावली लागू होणार आहे. शाळा कॉलेजेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. सरकारी खासगी कार्यालय 50% क्षमतेने सुरू राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंट 50% क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरू राहतील. सलून आणि चित्रपटगृह 50% क्षमतेने सुरू राहणार आहेत. तर मैदानं, उद्यानं, पर्यटन स्थळ पूर्ण बंद राहतील. स्विमिंग पूल, स्पा, जिम पूर्ण बंद राहणार आहेत. लग्न सोहळ्यासाठी 50 जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत, हे सरकारनं स्पष्ट केलं. त्यामुळे नवी नियमावली आता 10 तारखेपासून राज्यात लागू होणार आहे आणि ही नवी नियमावली कोरोनाचा वाढता धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारनं जारी केलेली आहे. जिम, स्पा आणि स्विमिंग पूल बंद राहतील. मैदानं, उद्यानं, पर्यटन स्थळ बंद राहतील. खाजगी कार्यालय 50% क्षमतेनं सुरू राहतील. त्यामुळे वर्क फ्रॉम होम सुरू. हॉटेल, सलून 50% क्षमतेनं सुरू राहतील, जे की आत्ताच काही दिवसापूर्वी उघडली होती. नाट्यगृह, थिएटर्स 50% क्षमतेनं सुरू राहतील. तर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत कसोटीचा हा काळ पुढचा असणार आहे. आता कुठे सगळ्या गोष्टी खुल्या झाल्या होत्या, पुन्हा हे निर्बंध आलेले आहेत. कारणही तसंच आहे. कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढतोय. शाळा, महाविद्यालय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. लग्न कार्यासाठी 50 जणांनाच परवानगी असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय. कोरोनाचे दूत बनू नका, मुख्यमंत्र्यांचं हे आवाहन आहे. इतरांचं आरोग्य धोक्यात आणू नका. मुख्यमंत्री सांगतायत की रोजीरोटी बंद करायची नाही. आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जी नको. मुख्यमंत्र्यांनी जनतेला हे कळकळीचं आवाहन. धुडकावणाऱ्यांवर कठोर कारवाईचेही त्यांनी निर्देश दिले. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. उदय, अखेर कुठंतरी लॉकडाऊन नाही पण निर्बंध आणि कोरोनाला रोखण्यासाठीचा प्रयत्न, असं सगळं काहीचं चित्र दिसतंय. विलास, राज्यामध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जो आहे दिसू लागलेला आहे. मोठ्या संख्येने कोविड-19 संसर्ग बाधित रुग्णांची संख्या जी आहे ती दिसून येत आहे. एक थोडासा दिलासा म्हणजे जे 90% अधिक रुग्ण जे आहेत ते लक्षणं नसलेली रुग्ण आहेत. त्यामुळे एक थोडासा तो दिलासा आहे. मात्र ओमायक्रॉनचा देखील धोका मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा प्रसाराचा वेग जो आहे तो अधिक चिंता वाढवणार आहे. त्यामुळे तिसरी लाट जर आपल्याला थोपवायची असेल तर पुन्हा एकदा एकजुटीने सर्वांनी समाजाच्या कल्याणासाठी काम करायला पाहिजे आणि वागलं देखील पाहिजे. राज्य सरकार असेल, आरोग्य विभाग असेल, केंद्र सरकार असेल, अनेक आव्हानं करतात. मग त्यांना लोकांनी कसा प्रतिसाद द्यायचा हे आता लोकांवरती आहे. त्यामुळे जर का हे थांबवायचं असेल तर लोकांचा प्रतिसाद हा सर्वात मोठा सहभाग असणार आहे. आता राज्य सरकारने जी एक नवीन नियमावली जाहीर केलेली आहे त्यानुसार राज्यातले जे संपूर्ण रात्रीचे व्यवहार जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. नाईट कर्फ्यू जो आहे तो रात्री लावण्यात आलेला आहे. संचारबंदी पुकारलेली आहे रात्री. त्यामुळे रात्री आता सर्वसामान्य नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवेतले जे नागरिक आहेत त्यांना त्यांचं वाहन घेऊन किंवा त्यांच्या कामानिमित्त बाहेर जाता येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतली जी यादी आहे ती देखील राज्य सरकारने जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर दिवसा देखील राज्य सरकारने जमावबंदीचे आदेश जे आहेत ते जाहीर केलेले आहेत. दिवसा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाहीये. गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना जी आहे ती करण्यात आलेली आहे. अनेक सोहळे असतील किंवा समारंभ असतील हे देखील पूर्णपणे बंद केलेले आहेत. ज्यांची लग्न नियोजित आहेत किंवा इतर काही कार्यक्रम जे नियोजित आहेत त्यामध्ये 50 लोकांनाच फक्त उपस्थिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अंत्यविधीसाठी देखील फक्त 20 लोकांना परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे. सलून असतील किंवा इतर जे गोष्टी असतील त्यासाठी देखील निर्बंध जे आहेत नियमावली ती देण्यात आलेली आहे. जर आपण नियमावली वाचून दाखवली तर रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यामध्ये सर्वत्र नाईट कर्फ्यू असणार आहे, संचारबंदी असणार आहे. तर दिवसा देखील जमावबंदी जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे. 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. दिवसा देखील फक्त अत्यावश्यक सेवा जी आहे ती चालू राहणार आहे. 50% क्षमतेने नाट्यगृह आणि सिनेमागृह जे ती सुरू असणार आहेत. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट जे आहेत
हे रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. दिवसा 50% क्षमतेने सुरू राहणार आहेत. त्यातही ज्यांचं डबल वॅक्सिनेशन झालेलं आहे, ज्यांनी दोन्ही लसीकरण जे पूर्ण केलेलं आहे, अशाच लोकांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्याचे आदेश जे आहेत ते देखील राज्य सरकारने दिलेले आहेत. बाहेरून राज्यामध्ये महाराष्ट्रात येणारे जे प्रवासी असतील की इतर लोक असतील त्यांना 72 तास आधीचा RT-PCR चाचणीचा रिपोर्ट जो आहे, जो निगेटिव्ह असला पाहिजे तो सादर करावा लागेल. तो जर निगेटिव्ह असेल 72 तास आधीचा, तरच राज्यामध्ये त्यांना प्रवेश दिला जाईल. आणि हा आदेश जो आहे, एअरपोर्ट असेल, बंदर असेल, रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, सर्वत्र जो आहे त्याचे आदेश जे आहेत ते निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सलून रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. दिवसा ते 50% क्षमतेने सुरू राहील आणि ते देखील डबल वॅक्सिन झालेल्या लोकांनाच सलूनमध्ये प्रवेश देण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. स्विमिंग पूल असेल, जिम असेल, ब्युटी सलून असेल, स्पा असतील, हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. अनावश्यक आहेत ते, त्यामुळे त्यांना बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो दिलेला आहे. शॉपिंग मॉलमध्ये रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद करण्यात आलेले, दिवसा 50% क्षमतेने सुरू राहतील. मात्र शॉपिंग मॉलमध्ये 50% जे लोक येणार आहेत त्यांचं लसीकरण जे आहे, दोन्ही लसीकरण पूर्ण झालेलं असेल अशाच लोकांना शॉपिंग मॉलमध्ये खरेदीसाठी आतमध्ये प्रवेश देण्याचे आदेश जे राज्य सरकारने दिलेले आहेत. त्याचबरोबर मनोरंजन पार्क असतील, प्राणी संग्रहालय असतील, किल्ले, वस्तू संग्रहालय, म्युझियम, स्थानिक पर्यटन केंद्र हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. आणि एक आदेश जो आहे तो नव्याने दिलेला आहे, ते म्हणजे कार्यालय जे आहे, जे ऑफिसेस जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यास सांगितलेले नाही आहेत. कार्यालय उलट 24 तास सुरू ठेवण्यास सांगितलेले आहेत आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वर्गीकरण करण्यास सांगितलेलं आहे. त्यांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये, वेगवेगळ्या वेळांमध्ये कामावरती येण्यास सांगितलेलं आहे, जेणेकरून ऑफिसमध्ये गर्दी होणार नाही. मॉर्निंग शिफ्ट असेल, इव्हनिंग सेकंड शिफ्ट असेल किंवा नाईट शिफ्ट असेल, अशा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये लोकांना काम देण्यात यावं. 24 तास कार्यालय सुरू ठेवावं. एकाच कार्यालयामध्ये सर्वांची एकत्र गर्दी होणार नाही या दृष्टिकोनातून हा निर्णय जो राज्य सरकारने दिलेला आहे. त्याचबरोबर विमानतळ, रेल्वे आणि बस यामधून फक्त आता ज्यांचं तिकीट त्यांना मिळालेलं आहे अशाच लोकांना प्रवासाची अनुमती राज्य सरकारने या निर्बंधाची जी नियमावली आहे त्याच्यामधून दिलेली आहे. या निर्बंधांचं कडक पालन जे आहे ते करावं लागणार आहे आणि निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती प्रसंगी गुन्हा देखील दाखल करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आता अधिक सजगतेने वागणं अत्यंत गरजेचं आहे. जशी पहिली आणि दुसरी लाट थोपवलेली आहे, तशी आता तिसरी लाट थोपवण्याचं आव्हान जे जेवढं राज्य सरकारवरती आहे तसंच सर्वसामान्य नागरिकांवरती देखील आहे. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा या घडीची ही मोठी बातमी आहे. राज्यातल्या जनतेसाठी नवे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत आणि या निर्बंधांचं पालन करणं आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे. सतर्क राहणं, सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. पाहूया राज्यातल्या कोरोनाची आकडेवारी आज काय आहे. राज्यात कोरोनाचे 41,434 नवे रुग्ण आढळलेत. राज्यात दिवसभरात 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. दिवसभरात ओमायक्रॉनचे 133 नवे रुग्ण आढळल्याचं सुद्धा जिनोम सिक्वेन्सच्या चाचणीतून समोर आलंय. राज्यातला हा आकडा निश्चितपणे काहीशी चिंता वाढवणार आहे आपल्या सगळ्यांची, कारण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जे सर्वोच्च संख्या होती एका दिवसातली, ती सुद्धा आत्ताच या आकडेवारीनं पार केलेली आहे. त्यामुळे जी परिस्थिती दिवसांदिवस निर्माण होते ती परिस्थिती काहीशी आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणारी आहे. पण घाबरून जायचं कारण नाही आहे. काळजी मात्र आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. मुंबईच्या कोरोनाच्या आकडेवारीच्या संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतले तब्बल 90% रुग्ण हे ओमायक्रॉनचे असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंग चहल यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितली आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण हे 3 ते 5 दिवसात बरे होत आहेत. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना ओमायक्रॉनचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं. लस घेतलेल्यांमध्ये गंभीर लक्षणं नाहीत, त्यामुळे त्यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधलंय. रुग्णसंख्या स्थिर असणं ही चांगली बाब असून मुंबईत जवळपास 80% बेड्स रिकामी आहेत, अशी माहिती सुद्धा आयुक्तांनी दिली आहे. हे जे आहे ओमायक्रॉन संदर्भात मी 3-4 गोष्टी सांगू इच्छितो. पहिला तो असा आहे की याच्यामध्ये जवळपास 90% 91% लोक असिम्प्टोमॅटिक येतात, त्यांना काही लक्षण नाही आणि या लोकांना म्हणजे की काही औषध उपचार लागत नाही, घरी होम आयसोलेशन होऊन ते 6 दिवस ते नेगेटिव्ह येतात. आणि फक्त 9% जो लोक 10% लोक जो सिम्प्टोमॅटिक आहेत, ज्यांना लक्षण आहेत, त्यापैकी सुद्धा फक्त 5 ते 6 50% त्यापैकी लोकांना ते हॉस्पिटल बेड लागतो. तेव्हा मुंबईकरांसाठी ही अतिशय सकारात्मक एक बाब निश्चितपणे आहे की जो रुग्णवाढ होती ती 2 दिवसापासून काहीशी स्टेबल झालेली दिसते. डॉक्टर इक्बाल सिंग चहल यांनी हे सुद्धा सांगितलंय की ज्यांनी लसीकरण केलेलं आहे त्यांना कोरोनाचा गंभीर त्रास होत नाहीये या ओमायक्रॉनचा.
पण ज्यांनी लसीकरण पूर्ण केलेलं नाही त्यांना मात्र हॉस्पिटलायझेशन आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या गोष्टींना सुद्धा सामोरं जावं लागतंय. त्यामुळे तुम्ही लसीकरण पूर्ण करून घेतलेलं नसेल तर तातडीनं ते पूर्ण करून घ्या. आपल्या सुरक्षेसाठी ते अतिशय गरजेचं आहे. हे आपली जेनॉम सिक्वेन्सिंग सुरू आहे, परंतु आपले जे काही स्टेट टास्क फोर्स आहे, आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने जे काही स्टेट टास्क फोर्स निर्मिती केली होती 2020 साली, त्याचे जे काही आपले माननीय मेंबर्स आहे, डॉक्टर शांत जोशी, डॉक्टर राहुल पंडित, संजय ओक, त्यांच्या म्हणणं असं आहे की आज मुंबईमध्ये 90% ओमायक्रॉन आहे आणि 10% डेल्टा शिल्लक आहे. आणि ओमायक्रॉनचा एक ऍडव्हान्टेज अशी आहे की ओमायक्रॉनचा जो टर्न अराउंड टाइम 3 ते 5 दिवस आहे. म्हणजे 5व्या दिवशी व्यक्ती बरा होतो आणि 6व्या दिवशी डिस्चार्जसाठी पात्र होतो. आता 7L मध्ये आमचे जेवढे रुग्ण आहेत ते 6व्या दिवस सर्व डिस्चार्ज होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे मुंबईकरांची काहीशी चिंता आहे, परंतु नागरिकांनी घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही. कोरोना विरोधात लढण्यासाठी महापालिकेची संपूर्ण तयारी झाली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी BKCतल्या कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मिनी लॉकडाऊन हे घाबरवण्यासाठी शब्द नाही, तर आपण काळजी घेतली तर ह्या सगळ्याला रोख लावू शकतो. हे कायम मराठीत बोलली, मला इंग्रजी येतच नाही, मी मराठीत बोलली की आपण काळजी घेतली तर आपण लॉकडाऊन याला लांब ठेवू शकतो. ज्या पद्धतीने गर्दी होते, ज्या पद्धतीने विरोधक लोकांना उकसवत आहेत आणि त्याची रियालिटी जर गंभीर झाली तर मग पर्याय काय? आम्ही कधी असा शब्द नाही म्हटला की लॉकडाऊन होणारच. अजिबात नाही, अजिबात नाही. त्या शब्दापासून लांब राहायचं असेल तर प्रत्येकाने काळजी घ्या. आजच्या घडीला एकही ICU पेशंट आपल्याकडे नाही आणि ती वेळ येऊच नाही म्हणून आपण प्रयत्न करतो. आपण बोलतोय ते आत्ता BKC बद्दल बोलतोय, कारण एका झटक्यात सगळं मिळतं. एकदम झटका आल्यावर काय बोलू पण शकतात. मी ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणाबद्दल मी बोलते. 20,000 पेशंट जेव्हा झालेत ते 17,000 नॉन सिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत, रुग्ण आहेत. आमचं म्हणणं असं होतं, आजही 16% आपल्याला जी बेडची ऑक्युपाय आहेत ते दिसत आहेत. ज्या दिवशी राजेश टोपे सरांनी पण सांगितलं, स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की 700 टन ऑक्सिजन जेव्हा आपल्याला वापरात येऊन ती एक मोठी काळजीची बाब होऊ शकते. 5 राज्यांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजलाय. निवडणूक आयोगानं आज उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागांसाठी 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 10 फेब्रुवारीला होणार आहे. शेवटच्या 7व्या टप्प्याचं मतदान 7 मार्चला होणार आहे. तर पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. या तीनही राज्यांमध्ये 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर मणिपूरमध्ये 2 टप्प्यात मतदान होईल. मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान होईल. या 5ही राज्यांचा निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे. या 5ही राज्यात 18,03,00,000 मतदार आहेत. या निवडणुकीत सहभागी होणाऱ्यांपैकी 8,55,00,000 इतक्या महिला मतदार आहेत. एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1,250 इतके मतदार असतील. एकूण 2,15,368 मतदान केंद्रावर हे मतदान पार पडणार. As you are aware that the term of legislative assemblies of Goa, Manipur, Punjab, Uttarakhand and Uttar Pradesh are due to expire in this year
on March 15th, March 19th, March 23rd, and again March 23rd and May 14th respectively. A total of 690 assembly constituencies will go poll this time. These includes 40 assembly constituencies in Goa, 60 assembly constituencies in Manipur, 117 ACs in Punjab, 17 ACs in Uttarakhand, and 403 ACs in Uttar Pradesh. How to conduct elections in a manner that protects both the voters and the vote. As the country faces a surge of COVID cases and emergence of a new variant, Commission would like to explain in some detail the new protocols that have been put in place for conducting forthcoming elections in a free, fair, participative, accessible, and safe manner. But before that, we would like to tell you something about the basic preparations which we have done. We work with three broad objectives this time, and foremost is the COVID safe election. लोकशाहीत निवडणूक वेळेवर होणं आणि वेळेवर निवडणूक घेणं ही खूप मोठी गोष्ट असते. निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं बनवलेली नियमावली प्रत्येक राज्यासाठी असली पाहिजे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. त्याचबरोबर गोव्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याची आमची इच्छा आहे, मात्र काँग्रेसची इच्छा असली पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले. गोव्यासाठी आमचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. गोव्यासाठी निदान गोव्यात तरी असा एखादा प्रयोग व्हावा असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे नक्कीच एकत्र लढण्याच्या विचारामध्ये आहे. काँग्रेसनं आमच्याबरोबर राहावं यासाठी मी स्वतः गोव्यात जाऊन प्रयत्न केलेले आहे. पण जागा वाटपासंदर्भात काही अडचणी आहेत प्रत्येकाच्या. काँग्रेस पक्षाला अजून असं वाटतंय की गोव्यात ते स्वबळावर सत्तेवर येतील, त्यांना 22 जागा मिळतील असं त्यांच्या नेत्यांना वाटत असेल तर आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढवण्यावरून शिवसेनेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टोला हाणलाय. दरवेळी शिवसेनेला डिपॉझिट घालवण्याचे पैसे मिळतात असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावलाय. ते उत्तर प्रदेश गोवा निवडणूक लढवणार आहेत तर त्यांना दरवेळेला डिपॉझिट घालवण्यासाठी पैसे मिळतात, त्यामुळे ते डिपॉझिट घालवतात. याचा अर्थ विरोधी पक्षामधले असे जे आहेत त्यांना ते लहान मुलं समजतात. संजय राऊतांना पूर्ण जगभरातल्या कुठल्याही विषयावर बोलण्याचा अधिकार असल्यामुळे ते बोलत असतात. त्यांच्याकडे आता अलीकडे कोणी सिरियसली घेत नाही. पूर्वी जरा उत्सुकतेने लोक सकाळी ऐकायचे की हे काय म्हणणार आहेत. आता जर अशी स्टेटमेंट करणार असतील की विरोधी पक्षातल्या काही लोकांना काय तलवार दाखवून धरून आणलंय का, पैशाच्या पेट्या दाखवून धरून आणलंय का, ती लहान मुलं आहेत आणि जे आम्हाला जमतं, समजा तुम्ही म्हणता ते खरं असलं तर तुम्हालाही जमलं पाहिजे ना. गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा करण्यात आली. ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेसही गोवा निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. या निवडणुकीच्या प्रचारासाठी तृणमूल कामाला लागली आहे. तृणमूल काँग्रेसच्या गोवा युनिटनं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याची एकता आणि तमाम गोवेकरांसाठी लवकरच एक गाणं रिलीज करणार आहे. त्यापूर्वी या गाण्याचा एक टीजर तृणमूल काँग्रेसनं आणलाय. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या खेला होबेची मोठी धूम होती. आज मालेगाव शहर गोळीबारानं हादरलं. जमिनीच्या वादातून माजी आमदाराचा भाऊ आणि माजी महापौरानं एकमेकांच्या दिशेनं हवेत गोळीबार केला. खलील शेख आणि अब्दुल युनुस यांनी गोळीबार केला. घटनास्थळावरून एक जिवंत कारतूस सुद्धा जप्त केले, तर फायर झालेलं एक कारतूस जप्त करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणाचा आता अधिक तपास सुरू केलाय. आणि यानंतर एक थंडगार आणि डोळ्याला सुखावणारी बातमी. जम्मू काश्मीरमध्ये सध्या तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. या बर्फवृष्टीमुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सलग तिसऱ्या दिवशी या महामार्गावरची वाहतूक बंद होती. हा महामार्ग बंद असल्यानं रस्त्यावर अडकलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसासह जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पण तिथले रस्ते, झाडं, घरं सगळी काही या सुंदर अशा बर्फाच्या खाली झाकली गेली. याच सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.